हॅलो फ्रेंड, कसे आहात? तर मी आलो आहे गावाकडे सुट्टीला आणि मी आज बनलो आहे शेतकरी राजा. तर मी आलेलो आहे आजी बाबांच्या शेतात. तर इथे आहे लिंबाखाली उभी बैलगाडी. मी शेतकरी बनून बैलगाडी चालवणार आहे आता. आणि मी बसलो आहे शेतकऱ्याच्या लूपमध्ये. फ्रेंड्स, छोटा शेतकरी कसा दिसतोय? आणि मी घेतले खुरपे आणि आजीला म्हटलो, मी सगळं शेतच आता खुरपून टाकतो, सगळं स्वच्छ करून देतो तुला दिवसभर. मग मी थोडं खुरपलं आणि गवतच गवत झालं बाबा. मला काही दिवसभर शेत खुरपून नाही झालं. मग मी परत थोडा उठलो, उभा राहिलो, इकडे तिकडे पाहिलं. फ्रेंड्स, मी दिवसभर तुम्हाला काय केलं शेतात सांगतो, पुढे बघा. परत बसलो खुरपायला. म्हणलं नाही, शेत खुरपून झालंच पाहिजे. सगळे कसे काम करतात शेतात दिवसभर, आज मी पण करून पाहतो फ्रेंड्स. तर मला खूप मजा येत होती. नंतर मी उभा राहिलो आणि थोडंसं म्हटलं पलीकडे जाऊन बघूया, तिकडे काय आहे काय नाही. मोसंबीला किती मोसंबी आल्या, मिरच्यांना किती मिरच्या आल्या. थोडं बघावं इकडं तिकडं फिरून. खुरपून थोडा कंटाळा आला होता फ्रेंड्स मला. तर मग मी निघालो बाजूला शेतातून आणि आलो इथे. बघा किती मोठी वैरण होती तिथे आणि बाजरीचे उभा केली होती छोटे. मग मला दिसली शेळी, बकरी. माझी बकरी खूप आवडीची आहे. मग मी तिला चारा घेऊन गेलो फ्रेंड्स. तिला म्हणलो, खा हळू, माझ्या हाताने चारा खाल्ला. मी छोटू शेतकरी आहे ना, तू माझ्या हाताने खाशील का? तिला भूकच नव्हती, नको म्हणायची, पण मी तिला बळच दिले खायला. मग तिने खाल्ले. किती छान हर्रू आहे नाही, मला तर खूपच आवडते हर्रू. मग मी परत आलो इकडे थोडंसं फिरायला. अजून बघावं म्हणलं इकडे तिकडे फिरून काय आहे काय नाही ते शेतात. बैलगाडीला चक्कर मारली, चाबूक घेतला हातात आणि पुढे ठेवून दिला परत बैलगाडीतच. मग गवत घेतले आणि परत आलो मी शेळीकडं. शेळीला म्हटलं, थांब, तू माझ्या हाताने खात नाही ना, मी तुला खायला देणार. परत मी गवत घेतले आणि परत तिला म्हटलं, खा ना हर्रू, तुला भूक नाहीये का? थांब, तुला खाऊच घालणार मी आज. तू पोट भरून जेवण करून आज घरी जायचे. आणि हर्रूने माझे ऐकले. बघा किती छान खाते हर्रू माझ्या हाताने. मी तर खूपच खुश झालो. फ्रेंड्स, तुम्हाला हा माझा व्लॉग कसा वाटला मी प्रत्येक व्लॉगमध्ये सांगतो. कमेंट करा, सांगा. पण तुम्ही नुसतं व्लॉग बघतात, कमेंट पण नाही करत. तर मी सुट्टीत गावी आलो होतो आणि गावी आल्यानंतर मला शेतात यायला खूप आवडतं. मग मी दिवसभर आलो होतो. ही आहे दुसरी हर्रू. तिचा कलर बघा किती सुंदर आहे, व्हाईट आहे ना. व्हाईट डिझाईन किती मस्त वाटते. पण ती हर्रू काय माझ्या हातचं खायनाच, कारण तिचं पोट भरलं होतं. नंतर मग मी आलो दुसरीकडे दुसऱ्या शेतात. म्हटलं जाऊ द्या, या हर्रूला काय माझ्या हातातला गवत खायचंच नाही. मग देऊ का टाकून इथं? देऊ ते घेऊन जाऊ, विचारच करत होतो. मग ना मी तसंच घेतलं. म्हटलं नको, बाजूला टाकतो, गवत बाजूला टाकून देतो आणि जातो चिंचेच्या झाडाखाली. तिकडे होती एक बैलगाडी उभा, अजून एक. मग बैलगाडी झुपवून मामा माझे घरी चालले होते. मी त्यांना म्हटलो बाय. मग मामा बैलगाडी घेऊन गेले घरी. किती छान वाटतं इव्हिनिंगच्या टायमिंगला. बैलगाडी घरी चालली आहे हळू. आणि मी आलो आता दुसऱ्या शेतात. हे शेतात जे घर दिसतंय ना, ते माझ्या आजी बाबांचं घर आहे. आणि मी आता आलो मस्त हिरव्यागार शेतात, जिथे किती छान गवत आलेलं आहे. ते गवत ना शेवरी गवत आहे वाटतं. त्याला म्हैस, गाय, बैल खाते. फ्रेंड्स, बघा किती छान सूर्य मावळायला लागलाय आणि वातावरण पण खूप भारी झाले होते.
मग मी आलो घराजवळ. तिथे झाडाला खूप बारीक कैऱ्या लागलेल्या होत्या. माझा हात पण पोहोचत होता. त्याच्या खाली एक मोसंबीचे झाड होते, त्याला मी पाणी घातले. मग अजून छोटे छोटे झाडं होते. मी आजीला बोललो, थांब, मी झाडांना पाणी देतो. हे होतं चहात टाकायचे झाड. त्याला काय म्हणतात बाबा, मला काही नावच आठवना. काहीतरी नाव आहे त्याचं. काय आहे? हा, आठवले, याला गवती चहा म्हणतात. मग मी त्याला पाणी घातले, छोट्या छोट्या झाडांना पाणी घातले. खूप भारी वाटले मला. कैऱ्यांच्या झाडाखाली थोडा वेळ बसलो, फिरलो. माझं बराच वेळ पाणी घालायचं काम चालू होतं. प्रत्येक झाडाला मी पाणी टाकले. जे शेतकरी दादा दिवसभर काम करतात, तसंच मी दिवसभर काम केलं फ्रेंड्स. ते म्हणतात ना, रानात दिवसभर राबतो तोच आहे खरा राजा. शेतकरी रानात सोनं पिकवतो तोच आहे शेतकरी. शेतकरी माझा राजा. बघा किती सुंदर कैऱ्या आल्यात. नजरच लागेल बाबा, इतक्या छान. मी खाल्ल्या पण. नंतर आलो, आजीच्या घरासमोर आहे महादेवाची पिंड. मग मी देवपूजा पण केली. आंघोळ घातली नंदीला, महादेवाला पूजा केली, आरती केली आणि मग दर्शन घेतले. म्हटलं सगळ्याला सुखाचं ठेवा. माझ्या सगळ्या शेतकऱ्यांना सगळ्यांची काळजी घ्या. आणि माझी चप्पल मी घातली फायनली. आणि नंतर संध्याकाळी मी घरी आलो फ्रेंड्स. कसा वाटला तुम्हाला व्लॉग नक्की सांगा.